विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. नवीन आठवड्याला सुरुवात झालेली आहे. 7 दिवस आपण प्रचंड काम केले. रिस्पॉन्स तुमचा चांगलाच आहे. पण पहिला माझा प्रश्न आहे तुम्हाला, टेस्ट दिली का? जर टेस्ट दिल्या नसतील, ग्रुप टेस्ट असेल, टॉपिक वाईज टेस्ट असतील, तर दिल्या नसतील तर पहिला द्या. द्या, अभ्यास करून टेस्ट द्या. पण टेस्ट दिल्याशिवाय रिझल्ट लागणार नाही. मग दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की या आठवड्यात आता काय करायचंय? तर मी तुम्हाला सांगतो, पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला इथं काय सांगतोय, की थोडीशी रिव्हिजन बरं का, थोडीशी रिव्हिजन. इकडे लिहितोय मी लिनियर मोशन आणि इकडे लिहितोय मी रोटेशनल मोशन. मोजून ना 2 मिनिटात मी तुमची रिव्हिजन घेतोय. बघा, लिनियर मोशन मध्ये जर मास असेल, तर रोटेशनल मध्ये ना अँग्युलर ते काय? आय म्हणजे काय रे बाळांनो? आय म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके. इकडं लिनियर ऍक्सेलरेशन असेल, तर इकडं अँग्युलर ऍक्सेलरेशन येणार. जर इकडं फोर्स असेल, तर इकडं टॉर्क येणार लक्षात घ्या. मग त्याला फॉर्म्युला तयार करूया ना. फोर्सचा फॉर्म्युला काय? मास इंटू ऍक्सेलरेशन. मग मला सांगा फोर्सला अॅनालोगस कोण आहे? टॉर्क. मासला कोण आहे? आय. ए ला कोण आहे? अल्फा. मिळाला का फॉर्म्युला? मग याच्यावर बोर्डच्या एक्झाम मध्ये 2 मार्काला न्यूमेरिकल आलंय. टॉर्कची व्हॅल्यू दिले, आय दिले आणि अल्फा विचारलंय. इंटूचं अपॉन करायचं. ह्याची व्हॅल्यू 400, ह्याची व्हॅल्यू 20. झाली रिव्हिजन. अजून मी येणार लक्षात घ्या. पॉवरचा फॉर्म्युला असतो मास इंटू वेलॉसिटी. ओके. पॉवरचा फॉर्म्युला असतो फोर्स इंटू वेलॉसिटी लक्षात घ्या. मग इथं रोटेशन मध्ये पॉवर फोर्सच्या ऐवजी टॉर्क येणार आणि जी लिनियर वेलॉसिटी इकडे येणार अँग्युलर वेलॉसिटी. 2025 च्या पेपरमध्ये टॉर्क दिलंय 2 न्यूटन मीटर, ओमेगा दिलंय 2 पाय रेडियन पर सेकंड आणि पॉवर विचारले 2 इंटू 2 पाय काय येणार आहे 4 पाय. सिंपल. बर, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो रे बाळांनो? हाफ एम व्ही स्क्वेअर. मग रोटेशनल कायनेटिक्सचा काय येणार? हाफ. मासला अॅनालोगस कोण आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया. व्ही स्क्वेअरच्या ठिकाणी काय येणार आहे? ओमेगा स्क्वेअर. किती वेळ लागतो रे रिव्हिजन करायला? 5-10 मिनिटं लागतात. मग माझं चॅलेंज आहे की आज रोटेशनलचे सगळे फॉर्म्युले रिवाइज करा. बरं, अजून काय आहे का? अॅनालॉगस. इकडं लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला असतो मास इंटू वेलॉसिटी. इकडं अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला असतो आय इंटू ओमेगा. बर, आता मी तुम्हाला सांगतो, इथं ऑब्जेक्ट रोल होत खाली येतोय. मग याच्यासाठी जे ऍक्सिलरेशन असतं ना, त्याचा फॉर्म्युला असतो जी साइन थिटा 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला असतो अल्जेब्रिक सम ऑफ प्रॉडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. ओके. बघा, हा ऍक्सिलरेशनचा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. मी तुम्हाला सांगू का बाळांनो, इथं रोटेशनलचे एवढेच फॉर्म्युले नाही आहेत रे बाळा. हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड, मग मॅक्सिमम वेलॉसिटी अंडर रूट म्यू एस इंटू आर जी. मिनिमम वेलॉसिटी वेल ऑफ डेथ अंडर रूट आर जी अपॉन म्यू एस. मग व्ही मॅक्स, व्ही मिनिमम, अँगल ऑफ बँकिंग, वर्टिकल सर्क्युलर मोशन, कोनिकल पेंडुलम आहेत की फॉर्म्युले. 5-10 मिनिटं लागतील, पण रिवाइज करा रे बाळांनो, करा. आणि यासाठी तुम्ही ऍप मध्ये पुन्हा फ्री व्हिडिओ ठेवलेत. न्यूमेरिकल बॅचचे पहिले 2 व्हिडिओ जर बघितले तरी टॉपिकची रिव्हिजन होईल. मग काय करायचं असतं माहितीये का? फॉर्म्युले रिवाइज केल्यानंतर त्या टाईपचे प्रश्न परीक्षेत आलेत का ते शोधायचे असतात, बघायचे असतात. लक्षात घ्या. ओके. बर, मग आता हे सगळं ठीक आहे. सर या आठवड्यात काय? तर मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, या आठवड्यात एवढे टॉपिक आपण केले. किती टॉपिक आहेत मोजूया आपण. तुम्ही केलेत. फिजिक्स मधला वेक्टर, एरर अनालिसिस 2 झाले, 3 झाले लक्षात घ्या. ओके. 4, 5, 6, 7. ओके. आणि ट्रिगो चाललाय लक्षात घ्या. ट्रिगो चाललाय, तो काय थांबणार नाही लक्षात घ्या. थोडं थोडं कर सगळं कंप्लीट होणार आहे. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 टॉपिक झाले रे. तुम्ही एका दिशेनं वाटचाल करताय, योग्य दिशेनं. पण आता थांबा. करंट इलेक्ट्रिसिटी. मी तुम्हाला सांगतो लाईव्ह लेक्चर मध्येच कंप्लीट केले आपण. 7 लाईव्ह लेक्चर घेतलेत करंट इलेक्ट्रिसिटीचे. नक्की तुम्ही केले असतील. तर तुम्हाला करंट इलेक्ट्रिसिटीचं हे लेक्चर बघणं जड जाणार नाहीये. बरं, त्यात काय करायचंय? फॉर्म्युला लिस्ट लिहून काढायचंय. ओके. फॉर्म्युलाची लिस्ट लिहून काढायची आहे, पण प्रत्येक न्यूमेरिकल लिहित बसू नका. तुम्हाला टफ वाटलंय, वेगळं वाटलंय, नक्की सॉल्व्ह करा लक्षात घ्या. नक्की. आणि हो, रोज 2:30 वाजता लाईव्ह सेशनला मात्र या बरं का, मंगळवार सोडून बरं का. आणि आपण केमिस्ट्रीचं ना नेम रिएक्शन्स घेतलेले आहेत. ऑर्गॅनिक गेल्या वर्षी घेतले ते व्हिडिओ बघा. पुन्हा मी घेणारच आहे, पण ते तात्पुरतं बघू शकताय. मग ऑर्गॅनिकचे 4 झालेत आणि सॉलिड स्टेट झालाय, सोल्युशन झालाय, आयोनिक झालाय. आता थर्मो स्टार्ट होणार आहे. थर्मो तर एक्स्ट्रॉर्डनरी टॉपिक आहे लक्षात घ्या. त्याला कदाचित आठवडा पण जाईल, 3 दिवसात नाही होणार. म्हणजे होणार ते परफेक्ट होणार लक्षात घ्या. आणि मला माहिती आहे
अगदी 5 वाजता अटेंडन्स देणारी मुलं आहेत, अभ्यास करणारी मुलं आहेत. तुम्ही आहात. एक 150-200 मुलं बघतात हा व्हिडिओ लक्षात घ्या 90 डे चॅनलचा आणि मला माहिती आहे की ते करणारच आहेत आणि या सगळ्यांना चांगलं कॉलेज मिळणार आहे. ऑल द बेस्ट.